स्वतः म्हणतील ही वेळ आपल्याला आलेली आहे। आता इथे गिरणी कामगार मराठी एकीकरण समिती संयुक्त मराठी मुंबईच्या माध्यमातून आम्ही जमलो होतो। गिरणी कामगारांना घरं नाही आहेत, गेले अनेक वर्ष लढा सुरू आहे, पण बिहार भवनसाठी 30 माळ्याची जागा, त्या ठिकाणी 30 माळ्याची इमारत उभारायला जागा दिली। उत्तर भारतीय कामगारांसाठी फुकट आम्ही घरे वाटणार आहोत। 2011 पर्यंत जे अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्यांना घरं वाटायला आपल्याकडे जागा आहेत। सिडकोच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून परप्रांतीय या महाराष्ट्रावर झालेलं अतिक्रमण त्यांना द्यायला आपल्याकडे घर आहेत, परंतु गिरणी कामगार गेले अनेक वर्ष म्हणतात। माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता भूमिका घेतली। गेले अनेक वर्ष आमचा लढा सुरू होता की रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबेरच्या माध्यमातून असंख्य आक्रमण या महाराष्ट्रावर होत आहे आणि मराठी माणसाच्या रोजगारावरती गदा येते। या ठिकाणी बेकायदेशीररित्या कृत्य सुरू आहे। एका परमिटवर अनेक लोकांनी परमिट काढलेले आहेत, बेकायदेशीररित्या त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेले आहेत, परंतु मराठी भाषा अवगत नसताना या राज्यामध्ये काय सुरू आहे। आम्ही मागणी केली होती 2019 पासून आणि त्यावेळेस नियम केला, त्याची अंमलबजावणी होत नव्हती। वेळोवेळी परिवहन मंत्री यांना भेटलो आणि हा नियम लागू केला, परंतु त्याच्या विरोधात काही महाराष्ट्र द्वेषी, या महाराष्ट्र राज्यद्रोह करणारे आपलेच गद्दार त्यांच्या विरोधात गेले आणि आंदोलनाची भूमिका घेतली। आज हे महाराष्ट्रामध्ये राहून, मुंबईमध्ये राहून आपल्याला सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही, रस्त्यावर उतरू। इतकी वाईट वेळ आपल्याला आली आहे। उद्या हे आपल्याला सांगतील की मराठी माणसं मराठी बोलतात म्हणून आम्ही आंदोलन करू। तर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे, परिवहन मंत्री यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, आपण आज जे परप्रांतीयांना भीक घालत आहात हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा मराठी माणसाचा उद्रेक आता आपण पाहतोय। गेल्या अनेक वर्ष आपण पाहतोय की महाराष्ट्र दिनाला इथे मोजके लोक यायचे, आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक जमले आहेत। आता लोकांची संख्या रस्त्यावर तुम्हाला दिसेल। हा उद्रेक तुम्हाला का दिसतोय? कारण मराठी माणसावर होणारे अत्याचार, मराठी माणसाला कुठे नोकऱ्या नाकारल्या जातात, मराठी माणसाला कुठे घरं नाकारले जातात आणि मराठी माणसाला मराठी बोललं म्हणून मारहाण केली जाते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तरच हे 107 हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली तुम्ही इथे अर्पण करो, एवढं मी म्हणतो। पुन्हा एकदा महाराष्ट्राला, मराठी या एक भाषिक राज्याच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो। जय महाराष्ट्र।